नमस्कार मित्रांनो, सध्या मी कोरीगड किल्ल्यावरती आहे। कोरीगड किल्ल्याचं नाव म्हणजे इथे वस्ती खाली जी ग्रामीण वस्ती आहे ती कोळी समाजाची वस्ती असल्यामुळं या किल्ल्याचं नाव कोरीगड असे पडले असावे। आणि दुसरं मिथ्य असं आहे की किल्ल्यावरती कोराई देवीचं मंदिर आहे, त्यावरून सुद्धा किल्ल्याचं नाव कोरीगड असे पडले असावे। आणि तिसरं मिथ्य म्हणजे असं की किल्ल्याच्या पायथ्याला शहापूर वस्ती आहे, त्यावरून या किल्ल्याचं नाव शहागड सुद्धा असं पडलेलं आहे। पण सध्या वापरामध्ये कोरीगडच आहे। सध्या महापुरातत्व खात्यानं सुद्धा त्याचं नाव कोरीगडच आहे। ऐतिहासिक पुरावे भरपूर आहेत, किल्ल्याचा इतिहास सुद्धा खूप सुंदर आहे। किल्ल्यावरती वेगवेगळ्या घराणेशाहींनी राज्य केलेले आहे। बहामनी, आदिलशाही, निजामशाही, मराठे। 1647 मध्ये महाराजांनी या किल्ल्यावरती स्वारी करून हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला। त्यानंतर प्रसिद्ध असा पुरंदरचा तह जो की मिर्झा राजे जयसिंग व महाराजांमध्ये झाला होता, त्यामध्ये 23 किल्ले देण्यात आले होते। पण त्या 23 किल्ल्यामध्ये या किल्ल्याचा समावेश नव्हता। यावरून समजू शकता की या किल्ल्याचं आर्थिकदृष्ट्या किती महत्त्व आहे। तर हा आहे मावळ प्रांतातील किल्ला, जो की खूप सुंदर आहे, वेगवेगळ्या निसर्गरम्य वातावरणाने नटलेला। आता या सीझनला सोनकीची फुलं खूप सुंदररित्या उगवलेली आहेत, तर नक्की एकदा व्हिजिट करा। जय शिवराय। बापरे।